आहे बचत खाते. बचत खाते नावाप्रमाणेच तुम्हाला बचत करण्यासाठी हे खातं असतं. यामध्ये हे खातं एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती संयुक्तपणे बचत खातं उघडू शकतात. या बचत खात्याचा मुख्य फायदा असा आहे, की या बचत खात्यावर या सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला बँक व्याजसुद्धा देते. या बचत खात्यावर बँक 3 ते 4% पर्यंत व्याजसुद्धा तुम्हाला तुमच्या या खात्यातील रकमेवर देते. बचत खाते हे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असतं. यापैकी कोणीही कोणत्याही बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतं. सेव्हिंग अकाउंटसाठी मिनिमम बॅलन्सचा जो क्रायटेरिया आहे, हा बँक टू बँक व्हॅरी करू शकतो. वेगवेगळ्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो आणि या क्रायटेरियानुसार बँक ह्या सेव्हिंग खाताधारकाला काही फॅसिलिटीजसुद्धा प्रोव्हाईड करत असतात. आता मी तुम्हाला या बचत खात्याची काही वैशिष्ट्ये सांगतो. तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कितीही पैसे डिपॉझिट करू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही आहेत. परंतु कॅशच्या स्वरूपामध्ये पैसे काढण्यावर मात्र निर्बंध आहेत. तुम्हाला या बचत खात्यामध्ये कॅशमध्ये जर व्यवहार करायचा असल्यास त्यासाठी काही लिमिट्स आहे. या लिमिट क्रॉस झाल्याच्या नंतर तुम्हाला TDS लागू शकतो. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या बचत खात्यावर खातेदाराला वर्षाला जवळपास 3 ते 4% पर्यंत, तर काही बँका 4.5% पर्यंत सुद्धा व्याज देतात आणि हे व्याज 6 महिने किंवा 3 महिने असं असतं. म्हणजे 6 महिन्याला किंवा 3 महिन्याला तुमच्या खात्यामध्ये तुमच्या सेव्हिंग अकाउंटचं हे व्याज जमा होत राहतं. आणि पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटचं ATMसुद्धा मिळतं. डेबिट कार्ड, रुपे कार्ड तुम्हाला मिळू शकतं आणि या ATMच्या माध्यमातून तुम्ही तुमचे व्यवहार करू शकता. हे या बचत खात्याचं, सेव्हिंग खात्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, बचत खात्याचे म्हणजे या सेव्हिंग अकाउंटचे 2 मुख्य प्रकारामध्ये विभाजन केले जाते. यातला पहिला प्रकार आहे मूलभूत बचत ठेव खाते, याला BSBDA असं म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे मूलभूत बचत ठेव खाते लघु योजना, याला BSBDS अशी सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे बचत खाते आहे आणि हे बचत खाते कोणीही काढू शकते आणि या खात्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवू शकता.